तर मंडळी समोर बघताय ढोमा म्हणजे आपला गोमर. पुढे कडक एकदम. चला आईने मस्त धुवून घेतलाय कालवणासाठी फ्राय बनवणार. लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, मसाला चवीप्रमाणे मीठ. त्याच्यात आपला मावळा टाकायला गेला याची सुरुवात. इकडं पण झाला आणि इकडं पण झाला. आपली आजची प्लेट आहे आणि आपली तांदळाची. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोली. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी आज आपण आणलाय, आपली व्हिडिओ बघितली असेल जालांची व्हिडिओ, डोम्यांची म्हणजे आपल्या गोमरांची. एक गोमर आणलाय आज टेस्ट करण्यासाठी. कारण गोमर बोलतात की गोमर एवढा काय चवीला भारी नसतं, एवढे काही गोमरला चव लागत नाही, पण तरी पण त्याला भाव असतं सगळ्यात जास्त. म्हणजे खाडीतली सगळ्यात, समुद्रातील सगळ्यात महाग मच्छी म्हणजे ती जात आहे गोमर, घोल ही जात आहे डोमामधून त्याला. तर तो आज आपण बनवणार आहोत. त्याचा कालवण आई बनवणार आहे. बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण एवढी महाग वस्तू, पण आपण महाग वस्तू आणले स्वतः पकडून आणि ती भोत काढून आणली. भोत विकला जायचा आणि भोत काढून आणली. तर चला आता आईने केली आहे सुरुवात त्याची साफ करायला. कटिंग, साफ आणि मग कालवण. तर मंडळी समोर बघताय ढोमा म्हणजे आपला गोमर, सगळ्यात महाग, खाडीतला सगळ्यात महाग. आज आपण बनवणार त्याची कडक रेसिपी. बघू शकता तुम्ही इकडं भोत आहे, तो भोत काढून आणलाय. भोतची स्टोरी आहे ती सांगते नंतर जेवण बनवताना. आता पहिला याला साफ करू, त्याच्यानंतर त्याची मस्त रेसिपी बनवू. आई मस्त तो कटिंग करायला येतो. तुकडे कडक एकदम, कडक तुकडे. आंबट बनवतो ना या. चला आईने मस्त धुवून घेतलाय. फ्राय साठी वेगळा आणि कालवणासाठी वेगळा. यो कालवणासाठी आहे का? यो फ्राय साठी आहे आणि यो कालवणासाठी. साईडचा कालवण्यासाठी, कालवणासाठी म्हणजे डोक्याचं बगूर आणि हा फ्राय बनवण्यासाठी. आंबट बनवते कोंबरचा आंबट. कोंबरचा आंबट तर कोंबराचा मसाला. गोमरचा आंबट आलाच येते. लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, मसाला
कालवाला पाणी थोडं टाकते. चला मिक्स करते. तर टाकते तेल. गोंबराला ग्रेव्ही तयार झाली. इकडं मिक्स आंबट आहे. मिक्स आंबट आहे. मांदेला कलेटा कोलबी आणि इकडं गोमर. गोंबरचा आंबट. एक आंबट झालाय ऑलरेडी, पण हे रेसिपीसाठी गोमरचा कावट आहे. हा दिसते तो गोंबराचा कावट आहे. गोमरचा अंडा आहे. फ्राय करायला गेला. चवीप्रमाणे मीठ. डायरेक्ट तो आहे मीठ पहिला कालवणामध्ये उकलवून घेते. सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत असतं ग्रेव्ही बनवायची. सगळे पदार्थ घेऊन म्हणजे आपले हळद मीठ मसाला सगळा घेऊन ग्रेव्ही बनवायची. ती एकत्र मिक्स करायची सगळी. नंतर त्याला उकल घ्यायचा. उकल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपली मच्छी टाकायची. एकदम साधी सोपी पद्धत आहे. कोणी बनवू शकतो. घरात मच्छीचा प्रकार माहिती असतो तुम्हाला, दाखवतो किती असतात ते. यो एक चालू आहे बरोबर आहे. हा एक आंबट झालाय. हा फ्रायसाठी रेडी आहे. आणि हे बघताय ऑलरेडी मांदेली फ्राय रेडी आहे. या अशा एवढ्या गोष्टी घरात चालू असतात. आता आपले आमटाला उकल आलाय बोलल्यानंतर आईने केली टाकायला सुरुवात. त्याच्यात आपला मावळा टाकायला गेला आहे सुरुवात. एक वेगळा म्हणजे असं किती जण आहेत ते गोमराची रेसिपी दाखवली मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण ही खूप महाग गोष्ट आहे. गोमर म्हणजे खूपच महाग आहे. गोमर जेवायला बनवणं खाऊ नये हे फक्त मच्छीवालेच बनवू शकतात. नवरा मागाचा जेवण काय जाणार. गोंबर जाळांवर गेलो म्हणून मित्रांनी दिला. चला आता आपला सगळा मावरा टाकलाय ग्रेव्ही मध्ये. आता त्याच्यावर थोडा वेळ देऊ झाकण. चला आपला आंबट बघू आता उकळलाय का. उकळला बघा आपला आंबट उकळलाय का. या साईडला तुम्हाला आवाज येते का कसला दाखवतो तुम्हाला. जवळजवळ होत आलाय आता बघा. हे होत आलाय. या साईडला आवाज कसला येते तुम्हाला दाखवत आहे. गोमर फ्राय, गोमराचा अंडा फ्राय. बघताय कसा आमचा गॅस भरलाय. फ्राय गोमर अंडा फ्राय. परत वाकट्या बोंबील मांदेली कोलबी कालवण मांदेली इकडं गोमर. असं असतं आमचं जेवण. मस्त आता उकल आलाय. लगेच तुम्हाला मी दाखवीन. शेवटी एकदा दाखवीन झाल्यावर उतरवल्यावर. झाला आहे झाला आहे बद्दल झाला. इकडं पण झाला आणि इकडं पण झाला. दोन्ही आंबट झाला. फ्राय झाला. सगळा झाला कडक. काम 25. आता मस्त बसून जेवायला. चला आईनी गॅस केली बंद. आता घेते प्लेट भरून जेवायला. चला आपली प्लेट आईनी भरली. तर बघताय आपली समोर प्लेट आलेली आहे. गोमराचा आंबट मांदेली सुकी केलेली आहेत आणि गोमराचा फ्राय केलेला आणि अंडी गोमराचा अंडा असा हा आपला बनवला आहे. ही आपली आजची प्लेट आहे आणि आपली तांदळाची अशी ही आपली आजची प्लेट आहे. बघताय गोमराचा आंबट, गोमर फ्राय आणि अंडा गोमराचा सुकी मांदेली बनवली आणि कडक फ्राय केलेत. हा मिक्स मांदेली कोलबी बोंबील कलेटा मिक्स आंबट आणि आपली तांदळाची भाकरी अशी आपली आजची प्लेट. आणि आता आपण करतो जेवायला सुरुवात. कॅमेरामॅन कोण नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम, म्हणून मी आज जेवायला करते सुरुवात. तुम्हाला प्लेट कशी वाटली, गोमराचा आंबट कसा बनवला ते बघा. तर एक बाईट मी गोमराचं घेते तेच सांगतो विषय, कारण ते बनवायची पद्धतीवर असतं की तुम्हाला कशी होते प्लेट. गोमराचा मांस म्हणजे असं नुसतं भरतेर का एकदम असतं.
एक वेगळी चव असते त्याला. त्या चवीपेक्षा त्याला मागणी जास्त असते, हे मात्र नक्की आहे. त्याच्या बोधाला किंमत असतं. मी आता ही पूर्ण प्लेट संपवते. मस्त झाल्या कालवण, काय प्रॉब्लेम, कालवण एकदम मस्त आलं. कारण शेवटी कसंही असलं, सगळ्यांना माहिती आहे बोंबर ढोमा ही पांचट गोष्ट आहे, म्हणजे त्याला चव नसते. मग ती जर तुमची बनवायची पद्धत चांगली असेल तर त्याला चव आणता येते. जशी आईची रेसिपी, त्याला चव नेहमी चांगलीच असते, नेहमी भारी बनवते. तर ही मी प्लेट पूर्ण संपवत आहे. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला भेटू आपण असे का.